मित्रांनो, धान बोनस विषयी माहिती घेत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आले की तुम्ही एकच गोंदिया जिल्ह्याविषयी 2-3 दिवस म्हणजे 8 दिवसापासून तुम्ही 2-3 व्हिडिओ गोंदिया जिल्ह्याविषयी टाकत आहात। मग गडचिरोली जिल्हा, पालघर जिल्हा, नागपूर जिल्हा, नाशिक जिल्हा या जिल्ह्याविषयी तुम्ही एकाही व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली नाही किंवा माहिती दिलेली नाही। तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील सुद्धा धान बोनसबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर ती अपडेट काय आहे, त्याचबरोबर आता धान बोनस इतर जिल्ह्यात, गोंदिया सोडलं तर इतर जिल्ह्यात कधीपर्यंत वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून धान बोनसच्या दुसऱ्या टप्प्याविषयी बरेच शेतकरी वाट बघत आहेत, प्रतीक्षेत आहेत। त्यात गोंदिया जिल्ह्याचा जे निधी होता 66 कोटीच्या निधीमध्ये ॲड होऊन 70 कोटीचा निधी करण्यात आलेला आणि हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल अशी देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली। नंतर गडचिरोली जिल्ह्यात आणि जवळपास भंडारा जिल्ह्याविषयी बोलायचं झालं तर गडचिरोली आणि भंडारा जिल्हे म्हणजे जे जिल्हे आहेत या दोन्ही जिल्ह्यामध्ये निधी, दुसऱ्या टप्प्यासाठी निधी हा फेडरेशनकडे जमा झालेला आहे, प्राप्त झालेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यात जे शेतकरी पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित होणार आहे। आता राहिला प्रश्न कोणता, गोंदिया जिल्ह्याविषयी माहिती घेतली, गोंदिया जिल्ह्याविषयी निधीची माहिती घेतली आपण, परंतु गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात निधी फेडरेशनकडे जमा झालेले आहेत, परंतु एक्झॅक्ट किती रुपयाचा निधी हा जमा झालेला आहे याची अपडेट समोर आलेली नाही। अपडेट जर समोर आली तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देऊ, परंतु 100% निधी हे गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील फेडरेशनकडे जमा झालेले आहेत आणि या वाटपाची प्रोसेस म्हणजे 10 ऑगस्टच्या जवळपास हा निधी किंवा पहिल्या आठवड्यात ऑगस्टच्या हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे। एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आता राहिला प्रश्न पालघर जिल्हा, नाशिक जिल्हा आणि नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यातील धान बोनसविषयी कुठलीही अपडेट समोर आलेली नाही। त्यात मित्रांनो, नाशिक आणि पालघर जिल्ह्यात धानाचे जे उत्पादक शेतकरी आहेत त्याची संख्या कमी असल्या कारणास्तव या जिल्ह्यामध्ये धानाचा बोनस हा भंडारा, गोंदिया आणि जे गडचिरोली जिल्हा आहे त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा आहे या जिल्ह्यातील जे वाटप प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर नाशिक त्यानंतर नागपूर आणि पालघर जिल्ह्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर जे धानाचा बोनस आहे तो वितरित होणार आहे। म्हणजे सध्या या 4 जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील धान बोनस उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस हा वितरित होणार सध्या तरी नाही। या जिल्ह्यातील वितरित झाल्याच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रोसेस सुरू होणार आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, लागलीच धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। धन्यवाद।